रामकृष्ण हरी. मी कोमल तडेगावकर सनातन मराठी संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी येणारी वैकुंठ चतुर्दशी याचा महिमा आपल्याला पाहायचा आहे. आषाढ शुद्ध एकादशी देवशयनी एकादशीला भगवान श्रीविष्णू योग निद्रिस्त होतात आणि कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी ते जागे होतात. चातुर्मासाच्या काळामध्ये आपला सर्व कार्यभार भगवान शंकरावरती भगवान श्री विष्णू सोपवतात आणि त्याची कृतज्ञता म्हणून हरी आणि हराची भेट ही वैकुंठ चतुर्दशीला होते. या संबंधाने आपण आज चर्चा करणार आहोत. तर वैकुंठातून श्री क्षेत्र काशीला वाराणसीला भगवान श्री विष्णू ब्रह्म मुहूर्तावर याच वैकुंठ चतुर्दशीच्या तिथीवर आले. मनकर्णिका घाटामध्ये त्यांनी भगवान शंकराचं शिवलिंग स्थापन केलं आणि षोडशोपचार पूजन करून 1000 कमळ भगवंताला अर्पण करण्यासाठी बसलेले असताना त्यावेळेला भगवान शंकराने परीक्षा घेण्यासाठी त्यातील एक कमळ अदृश्य केलं. त्यावेळेला एक कमळ कमी पडलं. म्हणून आता काय करायचं हा प्रश्न त्यांच्या मनात मात्र आला नाही, कारण ते आसन सोडू शकत नव्हते, दुसरीकडून कमळ आणू शकत नव्हते. तर तत्क्षणी आपलं नेत्र कमल काढून त्यांनी भगवान श्री शंकराला अर्पण केलं आणि भगवान शंकर प्रगट होऊन त्यावेळेला त्यांनी भगवान विष्णूंना सविनय प्रणिपात केला आणि प्रणिपात करून त्यांनी त्यावेळेला काहीही मागा, मी आपल्यावर प्रसन्न आहोत असा भगवान श्री विष्णूंना त्यावेळेला त्यांनी वर मागण्यास सांगितला. तर त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आजच्या दिवशी जो भक्त उपवास करेल, भगवान शंकराचं भगवान श्री विष्णूंचं पूजन करेल तर त्यांना वैकुंठाची प्राप्ती होईल. आजच्या दिवशी पूजन करणाऱ्याला अकाली मृत्यू येणार नाही असं त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला वर द्या. आणि म्हणूनच जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा सांगितलेलं आहे की नका जाऊ तया गावा नामधारकाच्या सीमा. आजच्या दिवशी यमाला दंडक दिलेला आहे की जो कोणी भगवत चिंतन करेल त्याला अकाली मृत्यू येणार नाही. अशी सुंदर कथा या दिवशी घडली. अजून सज्जनाहो, या दिवशीचं विशेष महत्व असं आहे की या तिथीला फक्त एकमेव वैकुंठ चतुर्दशी एक अशी तिथी आहे की या तिथीला भगवान शंकराला तुलसीपत्र अर्पण केल्या जातं आणि भगवान श्री विष्णूंना बेलपत्र अर्पण केल्या जातं. तर हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. हा जो तुकोबारायांचा अभंग आहे याची युक्ती खऱ्या अर्थानं आज आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये जो काही वाद काही शैव वैष्णवांमध्ये आहे, तर या परंपरेला कुठेतरी चपराक बसण्यासाठी यांची भेट तर नसेल ना, किंवा यासाठीच या दोघांची भेट घडवून शैव आणि वैष्णवांचं ऐक्य साधण्यासाठी हा घडवून आणलेला प्रसंग तर नसेल ना, हे सुद्धा एक महत्वाचं आहे. तर बघा, या दिवशी भगवान विष्णूंनी प्रत्यक्ष शंकराचं पूजन करून त्यांना तुलसीपत्र अर्पण केलं. म्हणजे भगवान विष्णूंना स्वतःची जे जे काही उपहास आहे ते सर्व भगवान शंकरावरती अर्पण केले आणि त्यावेळेला भगवान शंकराने सुद्धा त्या ठिकाणी भगवान श्री विष्णूंना बिलबदल भस्मदल अर्पण करून भगवान विष्णूंचं सुद्धा पूजन केलं. आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपल्या मनातील मनोकामना सिद्धीला जाण्यासाठी भगवान श्री शंकराचं आणि विष्णूंचं पूजन करावं असं शास्त्र सांगतं. तर ते पूजन कसं करावं या संबंधानं थोडक्यात आपण माहिती पाहू. वैकुंठ चतुर्दशीला म्हणजे यावर्षी 14 नोव्हेंबर 2024 रोजी हे व्रत येणार आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान संध्या करून घरातील देवी देवतांचं कुलपंचायतन देवी देवतांचं पूजन करावं आणि पूजन झाल्यानंतर या दिवशी उपवास अर्थात फलाहार करावा. हे पूजन कधी करायचं तर मध्यरात्री हे पूजन करावं असं सांगितलेलं आहे. मध्यरात्री 11 ते 12 या काळामध्ये 11ला पूजनाला सुरुवात केली किंवा 11:30ला पूजनाला सुरुवात केली तरी चालेल. आणि भगवान शंकराचं आणि विष्णूंचं पूजन हे आपल्याला सोबत करायचं आहे. आपल्या देवघरांच्या समोर एक चौरंग अगरपाट मांडून त्यावर एक कपडा मांडावा आणि कपडा मांडून सर्वप्रथम भगवान गणपतीचं आपल्याला पूजन करायचं आहे.
मी व्हिडिओच्या विस्तारामुळे जास्त सांगणार नाही, परंतु अल्पशी छोटीशी पूजा आहे, काय खूप मोठी पूजा नाही. आपल्याला गणपतीचं पूजन करायचं आहे. पाणी पंचामृत अर्पण करून श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः हा जप करून भगवान गणपतीला चौरंगावरती आपल्या उजव्या हाताला तांदूळाची किंवा गव्हाची रास मांडून त्यावरती ठेवायचं. हळद, कुंकू, गंध, अक्षता, फूल, गुलाल, दुर्वा असेल दुर्वा अर्पण करायची. धूप दीप दाखवून गुळ खोबऱ्याचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवून श्री गणेशाला वंदन करावं. आणि त्यानंतर भगवान श्री विष्णूंचं आपल्याला पूजन करायचं आहे. भगवान श्री विष्णूंना सुद्धा तामणात घेऊन भगवान श्री विष्णूंवरती सुद्धा, भगवान श्री विष्णू जर आपल्याकडे नसेल तर गोपाल कृष्णाची मूर्ती सुद्धा आपण घेऊ शकतो, शालिग्राम सुद्धा घेऊ शकतो. पाणी अर्पण करून अर्घ्य अर्पण करावा, पंचामृत अर्पण करावं, परत पाणी अर्पण करावं आणि स्वच्छ शुद्ध भगवंताला स्नान घालावं. हे पूजन करत असताना मनोमन ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. गणपतीच्या बाजूला तिथे सुद्धा अक्षतेची रास मांडून त्यावरती भगवान श्री विष्णूंना अर्थात गोपाल कृष्णाला विराजमान करावं. भगवान श्री गोपाल कृष्णाला सुद्धा हळद, कुंकू, गंध, अक्षता, फूल अर्पण करावे. आणि आता आपल्याला इथे तुलसी पत्राच्या ऐवजी बेलाचे पान अर्पण करायचे आहे. बेलाचं पान अर्पण करत असताना त्या बेलाच्या पानाला गंध, अक्षता, फूल अर्पण करावी. थोडा मध असेल तर थोडा मध त्याला लावावा आणि भगवान श्री विष्णूंना गोपालकृष्णाला ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून तो बिल्वपत्र अर्पण करावं. फुले अर्पण करावे, धूप दीप नैवेद्य अर्पण करावा आणि भगवान श्री विष्णूंना सुद्धा सविनय प्रणिपात करावा, नमस्कार करावा. त्यानंतर भगवान शंकराची मूर्ती तर आपण देवघरात ठेवत नाही आणि मूर्ती देवघरात ठेवायलाही चालत नाही, म्हणून आपल्याला शिवलिंग घ्यायचे आहे. शिवलिंग सुद्धा ताम्हणामध्ये घेऊन पाणी अर्पण करावं, अर्घ्य अर्पण करावं, पंचामृत अर्पण करावं. स्वच्छ शुद्ध पाणी अर्पण करून भगवान शंकराच्या शिवलिंगाला स्वच्छ धुवून पुसून घ्यावं. भगवान शंकराचं पूजन करत असताना मनात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून भगवान विष्णूंच्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या हाताला धान्याची रास मांडून त्यावरती विराजमान करावं. भगवान शंकराला सुद्धा गंध, अक्षता, फूल अर्पण करावे. आणि आता भगवान शंकराला तुळस अर्पण करायची आहे. बघा, वर्षातला हा एकच असा दिवस आहे वैकुंठ चतुर्दशी की या दिवशी भगवान शंकराला तुळशीपत्र अर्पण करायचं आणि भगवान विष्णूला किंवा गोपाल कृष्णाला बिल्वदल म्हणजे बेलाचं पान अर्पण करायचं आहे. धूप ओवाळावा, दीप ओवाळावा, आपल्याकडे जो नैवेद्य असेल तो नैवेद्य अर्पण करावा. आणि आपल्याजवळ नैवेद्य जर नसेल तर आपण साखर सुद्धा, पेढा सुद्धा ठेवू शकता किंवा फळ सुद्धा अर्पण करू शकतो. त्यानंतर हात जोडून प्रार्थना करावी. आमच्या कुटुंबात कोणालाही अकाली अपमृत्यू येऊ नये यासाठी भगवंताला प्रार्थना करावी. भगवान श्री विष्णूंच्या प्रत्यर्थ विष्णू सहस्रनाम किंवा रामकृष्ण हरी, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी वेगवेगळ्या प्रकाराचा नामजप आपण करू शकतो. त्यानंतर भगवान श्री शंकर प्रत्यर्थ आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र याचाही आपण जप करू शकतो. अर्ध्या रात्री मध्यरात्री पूजन झालं, नैवेद्य आरती करावी आणि दुःख निवारणासाठी भगवंताला प्रार्थना करावी. हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. पूर्ण वर्षभरामध्ये एकच असा दिवस आहे की हरी आणि हराची प्रत्यक्ष भेट होते. आपण उज्जैनला जर बघितलं, नाशिकला जर बघितलं तर भगवान श्री विष्णू आणि भगवान शंकराची उज्जैनला सुद्धा पालखी निघते आणि पालखी समोरासमोर आल्यानंतर भगवान शंकराच्या गळ्यामध्ये घातलेली जी काही बिल्वदलाची माळ असते ती भगवान विष्णूंना अर्पण केल्या जाते. भगवान विष्णूंच्या गळ्यात असलेली तुलसीची माळा ती भगवान शंकराला अर्पण केली जाते. दोघांची गळा भेट होते. किती अद्भुत दिवस असेल. आपण चमत्कार, आपण मनातल्या मनात हा विचार करून बघा की एवढी मोठी शक्ती आज एकत्र येते. ही खूप मोठी पर्वणी आहे. म्हणून अशा या पर्वणीवरती आपणही मध्यरात्री भगवंताचं अवश्य पूजन करावं, जेणेकरून आपल्याही जीवनामधील असलेलं दुःख, दारिद्र्य, संकट हे समूळ नष्ट होऊन आपातकाली मृत्यू आपल्याला कधीही ओढवणार नाही. हे निश्चित खात्री या तिथीला या दिवशी आहे. आणि दुसऱ्या दिवशी या व्रताची यथासांग सांगता करावी. सूर्योदयानंतर हळदी कुंकू गंध अक्षता अर्पण करून भगवंताला
नमस्कार करून भगवंताचं उत्थापन करावं, अशी सुंदर अशा प्रकारे कथा आहे. तर सुंदर कथा या ठिकाणी मी तुमच्या समोर विस्तृत न करता अतिशय सरळ साध्या शब्दामध्ये मांडली. काही याबद्दल जर शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की कळवा. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की अशा प्रकारे सबस्क्राईबर करा, शेअर करा, लाईक करा. आणि काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. रामकृष्ण हरी.